हक्काची तुम्ही आले म्हणून नाही तर आम्हाला काय निरोप आला सर येतील त्याच्यातल्या तिथे बैठक घेतील आणि त्याच्यात ज्याही सूचना तुमची असेल सुविधा आणि सूचना फक्त त्यांची ह्यात एकच आहे इथे जे पटसंख्या होत नाही ती पटसंख्या. माझे नाव अवनी चंदुमुळे आहे. मी वर्ग 9वीत शिकते. आमची जिल्हा परिषद शाळा ही बंद पडली त्यामुळे आमचा शिक्षणाचं खूपच लॉस झालं. आता आम्ही कुठे शिकू आणि माझ्या आईबाबांमध्ये तेवढी पावती नाही की प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवणार. पण ही शाळा बंद नाही झाली पाहिजे ही माझी इच्छा आहे. तिथं साफसूफ नाही आहे तिथं आणि आमच्या शाळेचे खूपच बिल्डिंग्स गळते खराब पण होणार पेन्सिल नाही आहे. आम्ही विसापूरचे नागरिक हे सर्व जमाव जो दिसतोय तो विसापूरच्या नागरिकांचा. याचं कारण म्हणजे 50 वर्षापासून जे विसापूर ग्रामपंचायतमध्ये जे शाळा होती ते बंद करण्याचं राजकारण हे आमची जिल्हा परिषद करत आहे. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही भव्य मोर्चा घेऊन या जिल्हा परिषदेवर आलोय. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. जिल्हा परिषद प्रशासन हे सर्वस्व जिम्मेदार आहे. जिल्हा परिषद विसापूरची शाळा बंद करण्यामागं ज्याप्रमाणे एखादी प्रायव्हेट शाळा चालण्यामध्ये त्याच्या तिथल्या अध्यक्षाचा हात असतो तो आपले सर्व सुरळीत चालवतो आपली शाळा सुरळीत चालवतो त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा चालवण्याची जिम्मेदारी हे सर्वस्व जिल्हा परिषदचे जिल्हा अध्यक्ष CEO आणि शिक्षण अधिकारी आणि या महाराष्ट्राचे मंत्री यांची असते. आणि यांनी दुर्लक्ष केलं म्हणून ती शाळा बंद होत आहे. यांनी दुर्लक्ष केलं नसतं तर ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आली नसती. याचं एकमेव कारण म्हणजे आमचे मंत्री आमचे हे प्रशासन हे सर्वस्व दोषी आहे. आणि यांनी सांगतायत की आम्ही यांना ज्या वेळेस 2 दिवसा अगोदर पत्र देऊन विचारणा केली असता शिक्षण अधिकारी म्हणतात की तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी नाही तर दिवाळीला शिकवणार आहे का. तो आज 2 वर्ष याचा फरक पडणार नाही. परंतु उद्या चालून ज्या प्रायव्हेट शाळा आहे त्यांनी तुमच्याकडनं पैसे वसुली सुरू केली तर तुम्ही जाणार कोणाला. बंद झालेली शाळा आणखी सुरू होणार आहे का नाही. त्याचप्रमाणे मी यांना सांगू इच्छितो समजा यांनी जिल्हा परिषदनी आमची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला तर इथं आमरण मरेपर्यंत उपोषण करणार. आणि माझ्यासोबत विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा उपोषण करणार. अनेकस्वर मिश्रा उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर आज या ठिकाणी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा घेऊन येण्याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्वसाधारण सभेमध्ये जिल्ह्यातील 3 शाळा म्हणजे या सत्रापासून बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय ज्या विद्यार्थी आता 3 महिने शिक्षणाचे झाले आहेत आणि मध्यंतरीच हा निर्णय सर्वसाधारण सभेत घेऊन ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये ग्रामपंचायतने सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांना यापूर्वी निवेदन दिले सादर करून ती शाळा बंद नका करू म्हणून आम्ही अवगत त्यांना केले. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने या संदर्भात काही हालचाल केली नाही. आणि त्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आमचे खासदार सन्माननीय बाळूभाऊ धानोरकर आणि आमचे मंत्री सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सुद्धा निवेदन दिले आहे. आणि ही सर्वसामान्य गरिबाची मुले ज्या शाळेत शिकतात ती शाळा जिल्हा परिषदची हायस्कूल वर्ग 5 ते 10 पर्यंत आहे. आज जरी पटसंख्या कमी असली हे कारण जिल्हा परिषद दर्शवित आहे. परंतु ती शाळा मध्यंतरी बंद करू नये अशी आमची आग्रही मागणी आहे. यासाठी या शिक्षक दिनाचे औचित्य साधून आम्ही जिल्हा परिषदेवर हा धडक मोर्चा दिलेला आहे. जी शाळा बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या ते तिथल्या लोकांची जनतेची भावना लक्षात घेता तीव्र भावना लक्षात घेता या शाळा त्या ठिकाणून शिफ्ट होणार नाही बंद केले जाणार नाही या आदेशाला स्थगिती मिळाली आहे. आणि तो स्थगितीचा आदेश आता त्यांच्या हातामध्ये मिळत आहे. दुसरी गोष्ट या विद्यार्थिनींनी सांगितलं की त्या शाळेची गुणवत्ता वाढ करणं आवश्यक आहे. मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की तिथे पटसंख्या बरोबर नसल्यामुळे ती शाळा बंद करायचं आहे. परंतु गुणवत्ता वाढ जर झाली तर पटसंख्या योग्य राहील गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता येईल. या दृष्टिकोनातून तिथे गुणवत्ता वाढ करण्यासाठी सुद्धा मी जे शिक्षणाधिकारी आणि CO मॅडम यांना सूचना केलेल्या आहे ते या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी भेट देतील. तिथे काय काय करण्यासारखं आहे त्या सर्व करून ती शाळा बंद होणार नाही याची काळजी घेतील. फक्त गावकऱ्यांनाही माझी विनंती आहे की आपण माझी
एक विनंती अशी आहे की त्या ठिकाणी पटसंख्या कशी राहील, आपले विद्यार्थी तिथे कसे राहतील अधिकाधिक, या दृष्टिकोनातून गावकऱ्यांनी सुद्धा तसं म्हटलं आहे की तिथली पटसंख्या आम्ही कमी होऊ देणार नाही, पुढच्या शैक्षणिक सत्रामध्ये तिथली पटसंख्या वाढवून देऊ. सर्व ग्रामपंचायत सदस्य हे लोकप्रतिनिधींचं मी अभिनंदन करेन की ते आपल्या शाळेच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत इतके जागरूक आहे, त्यांचं अभिनंदन करेन. आणि एक थोड्याच वेळामध्ये त्यांना स्थगितीचा जो कालच आदेश निघालेला तो यांच्या हातात दिला.